तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पुणे जिल्ह्यातील चाकण या शहरातील सुप्रसिद्ध असलेलं महादेवाचं एक मंदिर आहे, म्हणजे चक्रेश्वराचं मंदिर आहे। आपण तिथे जाणार आहे, तिथला परिसर पाहणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, इथं मोठं उंच असं कमान बांधलेले आहे आणि इथून त्या मंदिरात जायचा मार्ग आहे आणि उजव्या साईडला असलेलं एक शाळा आहे जवळच मंदिराच्या। इथून खाली रस्ता जातो शाळेकडे। तर मित्रांनो, आपण मंदिराच्या कमानीच्या आत आलेलो आहे। तर मित्रांनो, इथं खूप चांगले असे झाडे आहे, उंच उंच झाडे, आणि सावली पण अशी दाट आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं दिसेलच। पुढे आपण मंदिराच्या जवळ आलेलो आहे। तर इथं आपल्याला वडाचं उंच असं झाड आहे। या वडाची सावली पण खूप दाट आहे आणि या वडाच्या पारंब्याही खूप मोठ्या आहेत। मंदिराच्या पूर्व दिशेला असलेलं एक असं सुंदर प्रकारे गार्डन आहे। येथील वातावरण खूप शांत आणि मन प्रसन्न करणारे आहे। आणि इथं समोर शेड बांधले सावली मस्त अशी बसण्यासाठी। आणि मित्रांनो, हे मंदिराच्या पूर्व दिशेला असलेलं खालच्या साईडला तीर्थ आहे। या तीर्थामध्ये खूप असे कासव पण आहेत, पाहू शकता मित्रांनो। तर चला मित्रांनो, आता आपण महादेवाचं दर्शन घ्यायला जाऊ। तर मित्रांनो, आता आपलं दर्शन झालेलं आहे आणि थोडं आता बाहेर बसले। मंदिराच्या उजव्या बाजूला असलेलं एक तुळजाभवानी मातेचे मंदिर आहे। तर चला आपण मंदिरात दर्शन घ्यायला जाऊ। आणि मंदिराच्या उजव्या साईडला स्मशानभूमी पण आहे आणि इथेच पिंपळाचं उंच असं झाड आहे। आणि मंदिराच्या डाव्याच बाजूला असलेलं एक लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन आहे। खूप असं खेळायला आहे इथे।
आणि मित्रांनो इथं खूप छान अशा प्रकारे दगडापासून मूर्ती स्थापन केलेली आहे, पाहू शकता मित्रांनो तुम्ही. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.